संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून निवृत्तीनाथांच्या चरणी हा ग्रंथ अर्पण केला। त्यातूनच पुढे पसायदानाची निर्मिती झाली। काही हिस्ट्री आजच्या पिढीला समजावणे, आजच्या पिढीपर्यंत पोहोच करणे खूप गरजेचे आहे। आळेगावी रेड्याला समाधी दिल्यानंतर त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याची प्रतिमा उभारली। तीच जागा आज आळेगावची रेड्याची समाधी म्हणून ओळखली जाते। पुढे काही काळानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांना तीर्थयात्रा करावी असे वाटू लागले। चारही भावंडे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांनी खुद्द ज्ञानेश्वर माऊली तीर्थयात्रा करीत पंढरपूरला पोहोचले। त्यावेळी तिथे संत नामदेव महाराज सुद्धा राहत होते। पुढे नामदेव महाराजांना घेऊन आणि त्यांच्या समकालीन इतर संतांसोबत संत ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण भारताची तीर्थयात्रा पूर्ण केली। त्यांच्यासोबत सावतामाळी, गोरा कुंभार, चोखामेळा, विसोबा खेचर हे होतेच। काशी, गया, प्रयागराज, अयोध्या, द्वारका, गोकुळ, वृंदावन, गिरीधर अशा ठिकाणी तीर्थयात्रा करून सर्व संत मंडळी पंढरपूरला परत आले। संत ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाच्या चरणी विलीन होऊन आता माझे कार्य संपले, आता मला समाधी घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आणि ठरलेल्या वेळेनुसार संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपण जिवंत समाधी घेत असल्याचे जाहीर केले। अवघे पंढरी हळहळली, आळंदीमध्ये शोक कळा पसरली, निवृत्तीनाथांचा कंठ दाटून आला, सोपानदेव, मुक्ताबाई यांना रडू कोसळले। आता ज्ञानेश्वर माऊली जाणार हे ऐकून संपूर्ण आळंदी इंद्रायणीच्या काठावर उभी राहिली। ज्ञानेश्वर माऊली पुढे आले। त्यांनी सिद्धेश्वरांच्या मूर्तीसमोर असलेल्या नंदीच्या जवळ हात दाखवून म्हणाले, इथे आमची समाधी लागेल। सर्वांना भेटून झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली समाधी स्थानावर बसण्यासाठी निघाले। सर्वांचा कंठ दाटून आला होता। ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थानावर पोहोचले। त्यांनी बसण्यापूर्वी सर्वांना जाहीरपणे म्हणाले, जोपर्यंत चंद्र सूर्य हा आकाश राहील तुमच्या माऊलीची समाधी स्थिर राहील। तुम्ही अनंत काळासाठी माझ्या भेटीला आळंदीला येऊ शकता असे म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली ध्यान अवस्थेत बसले। त्यांनी सर्वांकडे पाहून 3 वेळेस नमस्कार केला। सिद्धेश्वर महाराजांना नमस्कार केला आणि स्मित हास्याने आपले डोळे झाकले। ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार झाला। माऊली माऊली अशी गर्जना होऊ लागली। ही गर्जना तशीच आहे जी माऊलीच्या समाधीनंतर 750 वर्षानंतर देखील वारीमध्ये आपल्याला ऐकायला मिळते। संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी संजीवन समाधी म्हणून ओळखली जाते। याचा अर्थ त्यांनी जिवंतपणे घेतलेली समाधी। हा दिवस होता काल शके 1215 कार्तिक वैद्य त्रयोदशी गुरुवार। या समाधीला 2025 मध्ये 750 वर्ष पूर्ण झाली। ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर बाकीच्या तिन्ही भावंडांनी अवघ्या 8 महिन्याच्या आतच आपली समाधी घेतली। संत निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे। संत सोपानदेव यांची समाधी सासवड येथे आहे। पौराणिक ग्रंथानुसार मुक्ताबाई यांनी समाधी न घेता आकाशातून वीज चमकत असताना त्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि मुक्ताबाई अनंतामध्ये विलीन झाल्या। आषाढ एकादशीसाठी दरवर्षी याच आळंदीमधून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पंढरपूर पर्यंत पालखीमध्ये ठेवून नेल्या जातात। यालाच आपण वारी म्हणतो। ज्ञानेश्वर माऊलींची जीवनगाथा या व्हिडिओ सिरीजचा हा 6वा आणि शेवटचा भाग होता।